लालबागच्या राजाचं आज विसर्जन होते। ही शान कुणाची, लालबागच्या राजाची अशा घोषणांनी लालबाग परिसर दुमदुमून गेलाय। खरं तर गेले 10 दिवसच हे असंच वातावरण होतं। थेट जाऊयात लालबागला, आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत आहेत। गिरीश, साधारण किती वेळात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल? तयारी तर पूर्ण झाली असेल? मी सध्या लालबागच्या राजाच्या दरबारात आणि आपण बघितलं तर सध्या तयारी सुरू आहे। 8:30-9 पर्यंत या ठिकाणी लालबागच्या राजाची मिरवणूक निघेल। तयारी आपण बघतोय, लालबागच्या राजाचे 10 दिवस या ठिकाणी मनभावे सेवा केल्यानंतर आता त्याचा निरोप देण्यासाठी लालबागच्या राजाचे सेवेकरी देखील या ठिकाणी तयार आहेत। संपूर्ण तयारी सुरू आहे, रांगोळी या ठिकाणी काढली जात आहे। लालबागच्या राजाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, हे सेवेकरी आहेत जे मागील 10 दिवस अहोरात्र या ठिकाणी लालबागच्या राजाची मनभावे पूजा करत होती, सेवा करत होते। भक्तांना जे जगभरातून भक्त येत होते त्यांना या ठिकाणी दर्शन देण्याचं ते काम करत होते। हे सर्व आज जड अंतःकरणाने या ठिकाणी आपल्या लाडक्या लालबागच्या राजाला आज निरोप देतात आणि 8:30-9च्या दरम्यान या ठिकाणी लालबागच्या राजाचे विसर्जनाची मिरवणूक आहे ती निघणार आहे। सध्या तयारी सुरू आहे आणि आपण या ठिकाणी बघितलं तर कोळी बांधव पारंपरिक त्यांच्या जे वाद्य आहे त्यामध्ये ते नृत्य करत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतील। मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। सध्या ही तयारी आपण बघतोय। गिरीश, गेले 10 दिवस गर्दी असणारच इथे, आजही प्रचंड गर्दी असेल राजाला निरोप द्यायच्या वेळेला। पण यावेळच्या मिरवणुकीची वैशिष्ट्य काय आहेत? सुरक्षा यंत्रणा स्वतंत्र होती लालबागच्या राजासाठीची आणि आणखी इतर काय वैशिष्ट्य आहेत? यावेळी सुरक्षा व्यवस्था कडेकोट होती। याशिवाय AI सुरक्षा कवच होतं, जे नव्याने जे आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे त्या तंत्रज्ञानाचा वापर करत लालबागच्या राजाच्या मंडळाने या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक कशी मजबूत होईल या दृष्टीने AIचा वापर केलेला होता आणि त्यामुळे कुठेही जे गालबोट लागण्याचं काम आहे ते झालेलं नाही की कायदा सुव्यवस्था देखील या ठिकाणी बिघडली नाही। संपूर्ण ठिकाणी जवळपास 250हून अधिक ठिकाणी आपण बघितलं तर संपूर्ण परिसरात CCTV कॅमेरेज आहेत ते लावण्यात आलेले होते। कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेण्यासाठी AI सुरक्षा कवच यावेळेस वापरण्यात आलेलं होतं। मोठ्या संख्येने CCTVज होते। याशिवाय प्रत्येक जो जगभरातून या ठिकाणी भाविक येतात त्यांना सोयीस्कररित्या दर्शन मिळेल यासाठी प्रत्येक वेळी या ठिकाणी जे त्यांचे लालबागचे कर्मचारी आहेत की सेवेकरी आहेत ते या ठिकाणी तैनात होते। त्यामुळे AIचा यावेळेस वापर हा लालबागच्या राजाच्या मंडळाने केलेला आपल्याला पाहायला मिळाला। ठीक गिरीश, असे सोबत रहा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।